मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड या सब्जेक्टमध्ये आपण टॉपिक नंबर सेकंड द लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट याबद्दलच्या त्या ठिकाणी माहिती घेतोय। यामध्ये आपण रेस्पिरेशन हा कन्सेप्ट त्या ठिकाणी या अगोदरच्या तासाला बघितलेला आहे। नाऊ वी कॅन डिस्कस देअर आर दी टाइप्स ऑफ रेस्पिरेशन। आता पाठीमागच्या तासाला आपण टाइप्स ऑफ रेस्पिरेशनमध्ये एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन याबद्दल थोडक्यात माहिती बघितली होती। तर आज आपण त्या ठिकाणी इंटरनल रेस्पिरेशन कशा प्रकारे चालते याबद्दल आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत। तर इंटरनल रेस्पिरेशन इज ऑफ टू टाइप्स। इंटरनल रेस्पिरेशन हे दोन प्रकारचं असतं, एक एरोबिक रेस्पिरेशन आणि सेकंड असतं एनएरोबिक रेस्पिरेशन। तर एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, तर जे ऑक्सिजनमुळे जे रेस्पिरेशन शक्य होतं त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो, आणि ऑक्सिजन व्यतिरिक्त जे रेस्पिरेशन घडतं त्याला आपण एनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो। तर आज आपण त्या ठिकाणी या दोन टाईप ऑफ रेस्पिरेशन याचा डिफरन्स त्या ठिकाणी बघणार आहोत। मग त्या ठिकाणी वन बाय वन एरोबिक रेस्पिरेशन आणि एनएरोबिक रेस्पिरेशन याचे जे काही स्टेजेस आहेत ते स्टेजेस आपण बघणार आहोत। सो फर्स्ट वी हॅव डिस्कस दॅट इज द डिफरन्स इन एरोबिक अँड एनएरोबिक respiration. So in aerobic respiration, anaerobic respiration, first it takes place in all eukaryotic cell. आता हे एरोबिक रेस्पिरेशन आहे हे सगळ्या युकॅरियोटिक सेलमध्ये घडत असतं। युकॅरियोटिक सेल मीन्स त्याचा न्यूक्लियस हा बाउंडेड असतो किंवा सेल ऑर्गॅनल बाउंडेड असतात सेल मेम्ब्रेननं। अशा प्रकारच्या सेलला आपण युकॅरियोटिक सेल असं म्हणतो। त्या सेल्समध्ये त्या ठिकाणी रेस्पिरेशन हे कोणत्या प्रकारे चालतं, एरोबिक रेस्पिरेशन चालतं। एनएरोबिक रेस्पिरेशन दॅट टेक्स प्लेस इन मोस्ट ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स, की ज्या चा न्यूक्लियस आहे तो मेम्ब्रेननं बाउंड नसतो, अशा प्रकारच्या सेलला आपण प्रोकॅरियोटिक सेल असं म्हणतो। तर अशा प्रकारे एरोबिक रेस्पिरेशन युकॅरियोटिक सेलमध्ये घडतं, तर एनएरोबिक रेस्पिरेशन प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये घडत असतं। सेकंड पॉईंट आपण त्याच्याबद्दल सांगतो की इट टेक्स प्लेस इन अ प्रेझेन्स ऑफ मॉलिक्युलर ऑक्सिजन। या ठिकाणी हे घडतं, एरोबिक रेस्पिरेशन हे घडण्यापाठीमागं कारण काय आहे, तर त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ मॉलिक्युलर ऑक्सिजन O2। सिमिलरली जर आपण दुसरं एनएरोबिक रेस्पिरेशन बाबतीत विचार केला तर काय होतं तिथं, इट टेक्स प्लेस इन अब्सेन्स ऑफ मॉलिक्युलर O2, म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिजन व्यतिरिक्त श्वसन ही प्रक्रिया घडते त्याला आपण एनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो। आता एरोबिक रेस्पिरेशन दॅट प्रोसेस इज कम्प्लीट ऑक्सिडेशन, म्हणजे या ठिकाणी काय होतं, जे काही आपण न्यूट्रियंट घेतोय या न्यूट्रियंट्समध्ये जे एनर्जी प्रोड्युसिंग न्यूट्रियंट्स आहेत यांचं त्या ठिकाणी पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं, आणि ऑक्सिडेशन पूर्ण होण्याच्या प्रक्रियेला त्या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशन असं म्हटलं जातं। किंवा एरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपण घेतलेल्या एनर्जी प्रोड्युसिंग न्यूट्रियंटचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होणं म्हणजे त्या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशन। तर या ठिकाणी अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये त्या ठिकाणी या न्यूट्रियंटचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होत नाही, दॅट इज इट इज अ प्रोसेस ऑफ इनकम्प्लीट ऑक्सिडेशन। ऑक्सिडेशन त्या ठिकाणी घडणं हे अतिशय म्हणजे इनकम्प्लीट अपूर्ण अशा प्रकारचं त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण होणं घेतलेल्या अन्नपदार्थांचं किंवा न्यूट्रियंटचं, ही प्रक्रिया एनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये घडत असते। दॅट इज द थर्ड पॉईंट विच गिव्स द डिफरन्स बिटवीन एरोबिक अँड एनएरोबिक रेस्पिरेशन। फोर्थ डिफरन्स दॅट इज द एंड प्रोडक्ट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन इज कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर। हे या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशनचा जो काही एंड प्रोडक्ट आहे तो काय आहे, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर। सो दॅट शुड बी द एंड प्रोडक्ट। In case of anaerobic respiration, the end products are carbon dioxide, ethyl alcohol or maybe lactic acid। अशा प्रकारे त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट्स किंवा त्या ठिकाणी एंड प्रोडक्ट्स याच्यातून आपल्याला बाहेर पडताना आढळतात। त्याच्यानंतर फिफ्थ डिफरन्स, इट टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम। हा कशामध्ये घडतो, सायटोप्लाझम अँड मायटोकॉन्ड्रिया
ह्याच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन घडते. म्हणजे या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशन सायटोप्लाझम, सेल सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया या दोन त्या ठिकाणी सेल पार्ट्समध्ये आपल्याला घडताना आढळते. सेल ऑर्गन्समध्ये आपल्याला ते आढळतं. तर या ठिकाणी एनएरोबिक रेस्पिरेशन फक्त आणि फक्त सायटोप्लाझममध्ये, सेलचा जो सायटोप्लाझम आहे, पेशीद्रव्य म्हणतो आपण, त्या पेशीद्रव्यातच फक्त हे घडतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी नेक्स्ट 6th पॉईंट, इट इन्व्हॉल्व्स ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. अशा प्रकारचे या ठिकाणी 3 स्टेजेस आहेत. कशामध्ये? एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन इज carried in 3 stages, that is a glycolysis that is the decomposition of glucose असेल, क्रेब्स सायकल असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, या 3 टप्प्यांमध्ये या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशन घडताना किंवा घडून येतं. त्याच्यानंतर जर आपण एनएरोबिक रेस्पिरेशनच्या बाबतीत विचार केला तर इट इन्व्हॉल्व्स ओनली ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन. या ठिकाणी ग्लायकोलिसिस ही एक प्रक्रिया आणि किण्वन म्हणजे त्या ठिकाणी फर्मेंटेशन या प्रकारच्या प्रक्रियेमध्ये या 2 स्टेजेसमध्ये आपल्याला हे एनएरोबिक रेस्पिरेशन घडतं. त्याच्यानंतर जर आपण ओव्हरऑल रिएक्शन बघितली एरोबिक रेस्पिरेशनची तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं ग्लुकोज दॅट इज C6H12O6 प्लस 6O2 इट गिव्ज 6CO2 plus 6H2O plus 38 ATP. This is the reaction which is occurs in aerobic respiration. While in case of anaerobic respiration, glucose that is C6H12O6 it gives twice of carbon dioxide plus twice molecule of ethyl alcohol that is a C2H5OH and only 2 ATPs are produced. तर अशा प्रकारचे एरोबिक रेस्पिरेशन त्या ठिकाणी घडताना आढळतं. मग आता या ठिकाणी आपण जर युकॅरियोटिक सेल्स ऑल प्लांट्स अँड लिव्हिंग दॅट विल बी द प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट विच इज द हायर प्लांट्स अँड ॲनिमल्समध्ये त्या ठिकाणी आपल्याला एरोबिक रेस्पिरेशन आढळतं. इन ह्युमन बिईंग इट इज ऑल्सो एरोबिक रेस्पिरेशन. सर्टन सेल्स लाईक एज RBC that do the anaerobic respiration as well as sometimes the human being also do the anaerobic respiration. काही वेळेला ह्युमन बिईंग सुद्धा काय होतो त्या ठिकाणी एनारोबिक रेस्पिरेशन घडून त्या ठिकाणी कॅरी करतो. ऑल दी मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच हॅव द प्रोकॅरियोटिक सेल्स विच डू द एनारोबिक रेस्पिरेशन. एनारोबिक रेस्पिरेशनमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांचा समावेश जास्तपणे होतो. तर अशा प्रकारे एरोबिक आणि एनएरोबिक रेस्पिरेशन याच्याबद्दलची माहिती, याच्याबद्दलचा डिफरन्स हा त्या ठिकाणी आपल्याला इथं सांगता येतो. आता यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत तो म्हणजे एरोबिक रेस्पिरेशनचे जे काही 3 स्टेजेस आहेत त्या 3 स्टेजेस त्या ठिकाणी आपण 1 by 1 करून पाहणार आहोत. एरोबिक रेस्पिरेशन याबद्दल आपण माहिती घेतोय. The aerobic respiration takes place in 3 stages. These are the following. जे खाली 3 स्टेजेस दिलेले आहेत. पहिले ग्लायकोलिसिस, सेकंड क्रेब सायकल किंवा त्यालाच आपण TCA सायकल, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल असं त्या ठिकाणी म्हणतो. आणि थर्ड स्टेज येते दॅट विल द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर अँड टर्मिनल ऑक्सिडेशन. अशा प्रकारचं त्या ठिकाणी या 3 स्टेजेसमध्ये त्या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशन घडताना त्या ठिकाणी आढळतं. आता या ठिकाणी आपण पहिली स्टेज त्यातली बघतो ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस म्हणजे काय तर ग्लायकोलिसिस इज द प्रोसेस, ही एक प्रोसेस आहे इन विच ग्लुकोज मॉलिक्यूल ब्रेकडाऊन इनटू 2 molecule ऑफ पायरुविक ॲसिड इन अ सेल सायटोप्लाझम कॉल्ड ॲज अ ग्लायकोलिसिस. तर ही अशी प्रक्रिया आहे. आपण जर विचार केला ग्लुकोज मॉलिक्यूल जो कार्बोहायड्रेट्सचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी ॲसिमिलेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्लुकोज तयार होतं आणि या ग्लुकोज हे 6 कार्बन कंपाऊंड आहे. आफ्टर दी ॲसिमिलेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स we get the glucose of 6 carbon compound C6H12O6 that will be the 6
अशा प्रकारे त्या ठिकाणी जो काही फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलामध्ये कार्बन काय येतो, 6 येतो, म्हणून याला आपण 6 कार्बन कंपाऊंड असं म्हणतो. ग्लुकोज एकचला आहे 6 कार्बन कंपाऊंड. म्हणजे 6 कार्बन कंपाऊंडचं त्या ठिकाणी ब्रेकडाऊन होतं आणि त्याचं रूपांतर 2 कार्बन कंपाऊंडमध्ये होतं. म्हणजे पायरुव्हिक ॲसिड याच्यामध्ये कार्बनचे जे काही ॲटम असतील ते असतील 2. अशा प्रकारे 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ॲसिड, 2 मॉलिक्यूल पायरुव्हिक ॲसिडचे त्या ठिकाणी ग्लुकोजपासून तयार होतात. आणि हे कुठं घडतं, तर त्या सेलच्या सायटोप्लाझम, म्हणजे जे काही पेशीद्रव्य आहे, पेशीद्रव्यामध्ये ग्लुकोजचं रूपांतर होऊन त्याच्यापासून 2 पायरुव्हिक ॲसिडचे मॉलिक्यूल तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण ग्लायकोलिसिस असं म्हणतो. आता हे ग्लायकोलिसिस ज्यावेळेस घडतं त्यावेळेस या ग्लायकोलिसिसपासून आपल्याला काय मिळतं, द नेट गेन ऑफ ग्लायकोलिसिस इज 2 मॉलिक्यूल ऑफ ATP. या ठिकाणी या पायरुव्हिक ॲसिड तयार होण्याबरोबरच त्या ठिकाणी काय मिळतात, आणखी त्याच्यामध्ये या ठिकाणी ग्लुकोजचं रूपांतर पायरुव्हिक ॲसिडमध्ये होताना 2 ATP एवढे ATPचे मॉलिक्यूल त्या ठिकाणी तयार होतात. त्याचबरोबर 2 मॉलिक्यूल त्या ठिकाणी NADH2 म्हणजे काय, तर त्या ठिकाणी निकोटीन अमाइड, ॲडिनिन, डायन्यूक्लियोटाइड अशा प्रकारचं हे त्या ठिकाणी मॉलिक्यूल आहे की ज्या एका मॉलिक्यूलपासून पुन्हा आपणाला 3 ATPs मिळतात. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्या ठिकाणी ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे हायड्रोजन निघून गेला की त्या ठिकाणी आपण याच्यापासून एका NADH2च्या मॉलिक्यूलपासून 2 ATP आणखी किंवा 3 ATP एवढे आपण त्या ठिकाणी एनर्जी मिळवू शकतो. तर अशा प्रकारचा या ठिकाणी हा नेट गेन ऑफ ग्लायकोलिसिसमध्ये आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया पूर्ण झाली की त्या प्रक्रियेमध्ये 2 ATP एवढी त्या ठिकाणी 2 ATPचे मॉलिक्यूल तयार होतात, 2 NADH2चे मॉलिक्यूल तयार होतात आणि 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ॲसिड, आणि पायरुव्हिक ॲसिड त्या ठिकाणी या पायरुव्हिक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल तयार होतात. आता हे घडत असताना त्या ठिकाणी पर ग्लुकोज मॉलिक्यूल हे घडतं. म्हणजे एक ग्लुकोज मॉलिक्यूल त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतो, ब्रेकडाऊन होतो, त्यावेळेस त्याच्यापासून आपणाला 2 पायरुव्हिक ॲसिडचे मॉलिक्यूल, 2 ATPचे मॉलिक्यूल, तर 2 NADH2चे मॉलिक्यूल आपल्याला मिळतात. अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रक्रिया आपणाला सांगता येतं. याच्यानंतर या ठिकाणी मिळणारे जे NADH2 असेल, ATP आहे, याच्यापासून एनर्जी प्रोड्यूस किंवा पायरुव्हिक ॲसिडपासून जी काही एनर्जी प्रोडक्शन आहे ते कसं होतं ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता या ग्लायकोलिसिसमध्ये जो NADH2चे जे 2 मॉलिक्यूल तयार होतात या ठिकाणी यांच्यापासून पुन्हा आपणाला त्या ठिकाणी प्रत्येकी एका NADH2 पासून त्या ठिकाणी 3 मॉलिक्यूल ऑफ ATP मिळतात. जर या ठिकाणी ग्लायकोलिसिस होताना 2 NADH2 मॉलिक्यूल तयार होतात तर याचा अर्थ 2 NADH2 मॉलिक्यूल पासून आपल्याला 6 ATP एवढा 6 ATPचे मॉलिक्यूल एवढी काय मिळते, एनर्जी मिळत असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे 6 ATP एनर्जी आणि 2 ATP ऑलरेडी त्या प्रोसेसमध्ये आपण सेकंड पॉईंट बघताना बघितलं की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ग्लायकोलिसिस होताना ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर 2 ATP तर ऑलरेडी मिळतातच, त्याचबरोबर 2 NADH2 मॉलिक्यूल म्हणजे त्या 2 ATP आणि या 2 NADH2 मार्फत मिळणाऱ्या 6 ATP असे एकूण या ठिकाणी टोटल 8 ATP मॉलिक्यूल्स आर प्रोड्यूस इन ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिसमध्ये एकूण 8 ATP एवढी एनर्जी त्या ठिकाणी एनर्जी मॉलिक्यूल त्या ठिकाणी तयार होताना आढळतात. त्याच्यानंतर 4th स्टेपमध्ये आपल्याला सांगता येतं जे काही पायरुव्हिक ॲसिड आहे 2 मॉलिक्यूल तयार होतं, हे नंतर काय होतं तर या ठिकाणी ग्लायकोलिसिसमध्ये तयार झालेलं 2 कार्बन कंपाऊंड पायरुव्हिक ॲसिड हे नंतर कशामध्ये एंटर होतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होतं फॉर द नेक्स्ट प्रोसेस, पुढच्या प्रोसेससाठी, की ज्या प्रोसेसला आपण काय म्हणतो
क्रेब्स सायकल किंवा TCA सायकल जी सेकंड स्टेज आहे त्या ठिकाणी या एरोबिक रेस्पिरेशनची, ती आपण त्या ठिकाणी आता पाहणार आहोत. आता या ठिकाणी जे ग्लायकोलिसिसमध्ये जे पायरुव्हिक ॲसिड तयार होतं ते मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर झाल्यानंतर तिथं जी क्रेब्स सायकल घडते किंवा ट्रायकार्बोक्झिलिक सायकल किंवा ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल ज्याला आपण म्हणतो TCA सायकल असं म्हटलेलं आहे. तर ते त्या ठिकाणी कशा प्रकारे घडते याबद्दलची आपण माहिती घेतोय. म्हणजे सेकंड स्टेज ऑफ एरोबिक रेस्पिरेशन हे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी इट इज अ इसेन्शियल स्टेप इन एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशनमधील अतिशय महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते क्रेब्स सायकल किंवा TCA सायकल. इट टेक्स प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया. कशामध्ये घडते तर मायटोकॉन्ड्रियामध्ये इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. त्या ठिकाणी ऑक्सिजन मॉलिक्यूल शिवाय त्या ठिकाणी प्रक्रिया घडू शकत नाही. त्याचबरोबर ह्याची जर डिस्कवरी म्हटलं सो दॅट इज इट इज डिस्कवर्ड बाय द सर हन्स क्रेब्स इन 1937. म्हणजे 1937 साली हन्स क्रेब या नावाच्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी याचा त्या ठिकाणी शोध लावला. म्हणून या सायकलला आपण क्रेब्स सायकल असंही म्हणतोय. आता या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी काय होतं, द ऑर्गॅनिक ॲसिड फॉर्म इन द सायकल have 3 carboxylic acid group, that is dash COOH. यामध्ये जे काही ऑर्गॅनिक ॲसिड तयार, या प्रक्रियेमध्ये जी काही ऑर्गॅनिक ॲसिड्स तयार होतात या त्या ठिकाणी कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुपला 3 कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप असतात. म्हणजे इथं जी काही ॲसिड ऑर्गॅनिक ॲसिड्स तयार होतात या ॲसिडना त्या ठिकाणी काय असतं तर 3 कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप असतात. म्हणून आपण या सायकलला त्या ठिकाणी काय म्हणतो, ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल असं म्हणतो. आता अशा प्रकारची जी काही सायकल आहे ती कशा पद्धतीनं घडते याबद्दलची माहिती आपण त्या ठिकाणी घेतोय. इट इज प्रिसीड बाय ॲसिटिलेशन of pyruvic acid to form acetyl 2 carbon compound which the combine with coenzyme A to form acetyl coenzyme A. Thus acetyl coenzyme A is a connecting link between the glycolysis and Krebs cycle. म्हणजे या ठिकाणी ही प्रक्रिया घडत असताना पहिल्यांदा काय होतं, जे काही पायरुव्हिक ॲसिड त्या ठिकाणी पहिल्या स्टेजमध्ये झाले ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये जे 2 पायरुव्हिक ॲसिडचे मॉलिक्यूल तयार झाले ते मायटोकॉन्ड्रियामध्ये येतात. मायटोकॉन्ड्रियामध्ये ते आल्यानंतर त्याचं ॲसिटिलेशन होतं आणि हे ॲसिटिलेशन झाल्यानंतर या पायरुव्हिक ॲसिडपासून ॲसिटाईल नावाचं 2 कार्बन कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होतं. आता हे ॲसिटाईल हे 2 कार्बन कंपाऊंड हे कोएन्झाईम A बरोबर त्या ठिकाणी कंबाईन होतं आणि ॲसिटाईल कोएन्झाईम A नावाचं त्या ठिकाणी पदार्थ तयार होतो. अशा प्रकारे ॲसिटाईल कोएन्झाईम A ही जी प्रक्रिया तयार होण्याची प्रक्रिया किंवा हे तयार होणं म्हणजे काय आहे, तर ही ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकलची कनेक्टिंग लिंक आहे. म्हणजे ॲसिटाईल कोएन्झाईम A हे तयार झालं याचा अर्थ ग्लायकोलिसिस त्या ठिकाणी संपली आणि क्रेब्स सायकल स्टार्ट होण्याच्या मधली प्रक्रिया ज्याला म्हणतो आपण, ती प्रक्रिया म्हणजे काय, ॲसिटाईल कोएन्झाईम A तयार होणं. आता ही जी काही प्रक्रिया आहे क्रेब्स सायकल त्या ठिकाणी सुरू करतो किंवा क्रेब्स सायकल होते, या क्रेब्स सायकलचा जो पाथवे आहे तो पाथवे आपण त्या ठिकाणी पाहू. तर हा पाथवे या पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे पहा. यामध्ये पहिल्यांदा काय तर जे 2 मॉलिक्यूल पायरुव्हिक ॲसिड कशात जे 3 कार्बन स्ट्रक्चर आहे ते 3 कार्बनी स्ट्रक्चर त्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियामध्ये येतात. त्याचं ॲसिटिलेशन होऊन त्या ठिकाणी 2 कार्बन स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतं की ज्याला आपण काय नाव दिलेलं आहे तर त्या ठिकाणी ॲसिटाईल असं नाव दिलेलं आहे. 2 कार्बन स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतं की ज्याला आपण काय म्हणतो, ॲसिटाईल असं म्हणतो.
नंतर हेच ॲसिटाईल त्याच्याबरोबर त्या ठिकाणी कोएन्झाईम ए हा ग्रुप त्याच्याशी जॉईन होतो आणि 2 कार्बन स्ट्रक्चर ॲसिटाईल कोएन्झाईम ए हे त्या ठिकाणी तयार होतं. आता ही प्रक्रिया ग्लायकोलिसिसचा शेवट आणि क्रेब्स सायकलची स्टार्टिंग याच्यामधली प्रक्रिया म्हणून याला आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल अशा प्रकारे आपण त्याला माहिती देतो. त्याच्यानंतर पुढं याच ॲसिटाईल कोएन्झाईम ए याच्यामधला त्या ठिकाणी ॲसिटाईल कोएन्झाईम ए हा त्या ठिकाणी रिमूव्ह केला जातो आणि पुन्हा तो त्या ठिकाणी पुढच्या परत पहिल्या प्रोसेसला जातो. हा कोएन्झाईम ए रिमूव्ह केल्यानंतर याच ॲसिटाईल कोएन्झाईम ए मधून ॲसिटाईल कोएन्झाईम ए निघून गेला की त्याचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड या 4 कार्बन स्ट्रक्चरमध्ये रूपांतर होतं. 4 कार्बन कंपाऊंड तयार होतो, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. या ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडचं कन्व्हर्जन पुढं 6 कार्बन कंपाऊंड सायट्रिक ॲसिडमध्ये होतं. असं हे सायट्रिक ॲसिडमध्ये 1 वॉटर मॉलिक्यूल जर ॲड झाला, जे हायड्रोलिसिस जर त्या ठिकाणी या सायट्रिक ॲसिडचं झालं तर त्या ठिकाणी या सायट्रिक ॲसिडचं कन्व्हर्जन आयसोसायट्रिक ॲसिड हे 6 कार्बनी पदार्थ किंवा कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होतं. आता या आयसोसायट्रिक ॲसिड म्हणजे 6 कार्बन कंपाऊंड आहे. हे 6 कार्बन कंपाऊंड त्या ठिकाणी याच्यामधून 1 कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला आणि त्या ठिकाणी 2 हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी रिलीज झाले. म्हणजे रिडक्शन आणि त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड एक मॉलिक्यूल कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला, त्याचबरोबर 2 हायड्रोजन रिलीज झाले आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी 2 ATP या ठिकाणी याच्यातून बाहेर पडल्या की या आयसोसायट्रिक ॲसिड 6 कार्बन कंपाऊंडचं रूपांतर अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिड हे 5 कार्बन स्ट्रक्चर आहे, 5 कार्बन स्ट्रक्चर आहे, ह्याच्यामध्ये रूपांतरित होतं. म्हणजे या ठिकाणी आयसोसायट्रिक ॲसिडचं रूपांतर अल्फा ग्लुटॅरिक ॲसिडमध्ये होताना म्हणजे 6 कार्बनी पदार्थाचं रूपांतर 5 कार्बनी पदार्थांमध्ये होताना 1 कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो, 2 हायड्रोजन रिलीज होतात आणि 2 ATP एवढी ऊर्जा बाहेर पडते. आता हे त्या ठिकाणी रिलीज झालेले 2 हायड्रोजन या ठिकाणी जे NAD म्हणजे त्या ठिकाणी निकोटिनामाइड ॲडिनिन डायन्यूक्लियोटाइड नावाचं जे एन्झाईम आहे ते त्याच्याशी त्या ठिकाणी कंबाईन होतं आणि त्याच्यापासून काय तयार होतं, एक NADH2 मॉलिक्यूल तयार होतो. आता या ठिकाणी लक्ष द्या व्यवस्थित, आयसोसॅट्रिक ॲसिड या ठिकाणी रूपांतरित होतं अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिडमध्ये. 6 कार्बनी स्ट्रक्चरचं रूपांतर 5 कार्बनी स्ट्रक्चरमध्ये होतं. यातनं 1 कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला म्हणजे यातला 6 कार्बनपैकी 1 कार्बन याच्याबरोबर निघून गेला म्हणजे इथं 5 कार्बन स्ट्रक्चर तयार झालं. म्हणजे 1 कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला, त्याचबरोबर 2 हायड्रोजन रिलीज झाले, त्याच्यापासून त्या ठिकाणी 1 NADH2 मॉलिक्यूल तयार झाला आणि 2 ATP एवढी एनर्जीचा मॉलिक्यूल तयार होतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा 2 ATP आणि हा 1 NADH2 अशा प्रकारे इथं एकूण आपणाला 2 ATP म्हणजे 2 ATP आणि इथे NADH2 म्हणजे 3 ATP असे एकूण 5 ATP इथे मिळाले आपणाला. त्याच्यानंतर हा अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिड आहे, याच्यातून सुद्धा 1 कार्बन काय होतो रिलीज होतो, कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात तो काय होतो निघून जातो. आता याच्यामध्ये काय होतं, हे अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिड आहे याच्यामध्ये परत या ठिकाणी कोएन्झाईम ए ॲड होतं. आता असं कोएन्झाईम ए ॲड झालं आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला की अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिडचं रूपांतर त्या ठिकाणी 5 कार्बनचं स्ट्रक्चर होतं ते कशात होतं, 4 कार्बन स्ट्रक्चर. कारण इथे 1 कार्बन काय झाला या कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात निघून गेला म्हणजे 5 कार्बन स्ट्रक्चरचं रूपांतर 4 कार्बन स्ट्रक्चरमध्ये होतं. आणि याला मात्र त्या ठिकाणी पुढचं नाव आहे सक्सिनाइल कोएन्झाईम ए नावाचं त्या ठिकाणी कंपाऊंड तयार होतं की जे 4 कार्बनी स्ट्रक्चर आहे.
आता या ठिकाणी पुढं सक्सेनाइल कोएन्झाईम ए मधून कोएन्झाईम ए रिलीज होतो आणि 4 कार्बन स्ट्रक्चरच राहतं, त्यालाच आपण सक्सेनिक ॲसिड असं नाव देतो. सक्सेनिक ॲसिड अशा प्रकारे या ठिकाणी सक्सेनिक ॲसिडमध्ये या सक्सेनाइल कोएन्झाईमचं रूपांतर सक्सेनिक ॲसिडमध्ये होतं. नंतर या ठिकाणी या सक्सेनिक ॲसिडचं रूपांतर फॉर्मिक ॲसिडमध्ये 4 कार्बन स्ट्रक्चरच आहे 4 कार्बन स्ट्रक्चरमध्ये होतं की जे 4 कार्बन स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होत असताना किंवा त्या ठिकाणी सक्सेनिक ॲसिडचं रूपांतर फॉर्मिक ॲसिड फ्युमॅरिक ॲसिडमध्ये होताना त्या ठिकाणी पुन्हा 2 हायड्रोजन रिलीज होतात आणि या ठिकाणी मात्र 2 हायड्रोजन त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं जातं, त्याचं त्या ठिकाणी रिडक्शन होऊन रिडक्शन करणारा जो काही एन्झाईम असेल तो एन्झाईम काही FAD म्हणजेच फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लिओटाईड हा जो काही FAD आहे FADच्या माध्यमातून हे 2 हायड्रोजन त्याला ॲड होतात आणि तिथं या 2FADH2 अशा प्रकारे मॉलिक्यूल तयार होतं. फ्लॅविन ॲडेनिन त्या ठिकाणी डायन्यूक्लिओटाईड मॉलिक्यूल तयार होतो. अशा प्रकारे हा मॉलिक्यूल इथं एक मॉलिक्यूल FADH2चा तयार होतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी सक्सेनिक ॲसिडचं रूपांतर फ्युमॅरिक ॲसिडमध्ये होताना 2 ATP त्या ठिकाणी इथंही तयार होतात. म्हणजे हे 2 ATP आणि FADH2चं वैशिष्ट्य असं आहे की एक FADH2 पासून 2 ATP मिळतात. म्हणजे असे एकूण इथं झाले या ठिकाणी इथं 2 ATP आणि एक NADH2 म्हणजे इथं 5 ATP. तसेच इथं 2 आणि हे 2 एकूण 4 ATP 5 आणि 4 9 ATP त्या ठिकाणी आपल्याला इथं तयार होताना आत्तापर्यंतच्या प्रोसेसमध्ये ही प्रक्रिया जी आहे पायरुव्हिक ॲसिडचं रूपांतर होताना इथं त्या ठिकाणी 9 ATP तयार झाले. आता या ठिकाणी आपण पुढच्या प्रोसेसमध्ये जातो. तर या ठिकाणी फ्युमॅरिक ॲसिडचं रूपांतर पुन्हा मॅलिक ॲसिडमध्ये होतं. या ठिकाणी मॅलिक ॲसिडमध्ये होताना पुन्हा हायड्रोलिसिस होतं, म्हणजेच या ठिकाणी त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये पाणी ॲड होतं. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल ॲड झालं की त्या ठिकाणी फ्युमॅरिक ॲसिडचं रूपांतर मॅलिक ॲसिड 4 कार्बन स्ट्रक्चर, कारण इथून काही कार्बन रिलीज झालेला नाही आहे, कार्बन स्ट्रक्चर तेवढंच राहतं 4 कार्बन स्ट्रक्चर. नंतर या मॅलिक ॲसिडचं रूपांतर पुन्हा ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये होतं, जे 4 कार्बन स्ट्रक्चरच आहे. मग हे होत असताना त्या ठिकाणी पुन्हा 2 हायड्रोजन रिलीज होतात की ज्याच्यापासून पुन्हा एक NADH2 म्हणजे त्या ठिकाणी 3 ATP तयार होतात 3 ATP तयार होतात. तर या प्रक्रिया आयसोसायट्रिक ते अल्फा क्युटेग्लुटॅरिक इथंपर्यंत आपणाला 5 ATP मिळतात. त्यानंतर या ठिकाणी ही प्रक्रिया अशीच पुढे जाते. सक्सेनिक ॲसिड ते फ्युमॅरिक ॲसिड या कन्व्हर्जनमध्ये पुन्हा आपणाला इथं 3 ATP त्या ठिकाणी एनर्जी मॉलिक्यूल मिळतात आणि त्यानंतर फ्युमॅरिक ॲसिड टू मॅलिक ॲसिड, मॅलिक ॲसिड टू परत कुठं ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये रूपांतर होताना पुन्हा या ठिकाणी आपणाला काय होतात तर या ठिकाणी इथं 4 ATP मिळतात 4 ATP आणि इथं पुन्हा त्या ठिकाणी ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये रूपांतर होताना पुन्हा इथं किती मिळतात 3 ATP एवढी एनर्जी मिळते. म्हणजे या ठिकाणी 5 आणि 4 9 9 10 11 12 म्हणजे एक पायरुव्हिक ॲसिडचा मॉलिक्यूल त्या ठिकाणी ब्रेकडाऊन होऊन किंवा त्याच्यामध्ये जे मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रक्रिया होती त्याला आपण क्रेब्स सायकल म्हणजे एका पायरुव्हिक ॲसिड मॉलिक्यूलपासून आपणाला किती 12 ATP एवढी एनर्जी बाहेर पडताना दिसते क्रेब्स सायकलच्या द्वारे. एक पायरुव्हिक ॲसिड 1 पायरुव्हिक ॲसिडच्या माध्यमातून. पण ग्लायकोलिसिसमध्ये किती पायरुव्हिक ॲसिड तयार होत आहे तर 2 पायरुव्हिक ॲसिड म्हणजे एकूण किती होतील मल्टिप्लाय बाय 2. जर एका पायरुव्हिक ॲसिडसाठी 12 ATP मिळतात तर 2 पायरुव्हिक ॲसिडसाठी किती मिळतील 24 ATP. 24 ATP ही क्रेब्स सायकलमध्ये त्या ठिकाणी एनर्जी मॉलिक्यूल तयार होतात इन मायटोकॉन्ड्रिया. तर अशा प्रकारे या ठिकाणी इथं 24 ATP आपणाला या क्रेब्स सायकलमध्ये मिळतात. तर ही झाली कोणती
सेकंड स्टेज ऑफ ग्लायकोलिसिसची सेकंड स्टेज. पुन्हा एकदा बघा, पायरुविक ॲसिड मायटोकॉन्ड्रियामध्ये येतं, ॲसिटाईलमध्ये कन्व्हर्जन, ॲसिटाईलचं रूपांतर ॲसिटाईल कोएन्झाईम ए, त्याचं रूपांतर त्या ठिकाणी ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडचं कन्व्हर्जन सायट्रिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड टू आयसोसायट्रिक ॲसिड, आयसोसायट्रिक ॲसिड टू अल्फा कीटो ग्लुटॅरिक ॲसिड, त्याच्यानंतर त्याचं रूपांतर सक्सेनाइल कोएन्झाईम ए, सक्सेनाइल कोएन्झाईम एचं रूपांतर सक्सेनिक ॲसिड, सक्सेनिक ॲसिडचं रूपांतर फिमॅरिक ॲसिड, फिमॅरिक ॲसिडचं रूपांतर मॅलिक ॲसिड आणि पुन्हा ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. अशा प्रकारे ही एक सायकल झाली, म्हणून याला आपण काय म्हणतो, सायकलिक. या ठिकाणी आपण याला काय म्हणतो, सायकलिक. आणि यामध्ये जे काही ॲसिड्स तयार होतात, या सगळ्या ॲसिड्समध्ये कार्बोऑक्झिलिक ग्रुपच्या बाबतीत 3 कार्बोऑक्झिलिक ग्रुप असतात, म्हणून याला ट्राय कार्बोऑक्झिलिक ॲसिड सायकल असंही म्हटलं जातं. तसं TCA किंवा क्रेब्स सायकल ही या पद्धतीनं चालते. तर हे त्या ठिकाणी व्यवस्थित ऐका, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित समजेल. आयसोसायट्रिक ते अल्फा क्युटोमध्ये 5 ATP, सक्सेनिक ते फ्युमॅरिक मध्ये 4 ATP आणि मॅलिक टू ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये 3 ATP असे एका पायरुविक ॲसिडचे 12 ATP. येताना एका ग्लुकोजचं डिकम्पोजिशन किंवा त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी त्याचं रूपांतर 2 पायरुविक ॲसिडमध्ये तयार होतं. म्हणजे हे 2 पायरुविक ॲसिड त्या ठिकाणी आपल्याला एकूण 24 ATP हे मायटोकॉन्ड्रियामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी त्याच्यापासून 24 ATP एवढी एनर्जी आपल्याला मिळते. कुठं, क्रेब्स सायकलमध्ये. तर अशा प्रकारे हे आपल्याला या ट्रायकार्बोऑक्झिलिक सायकलबद्दल माहिती सांग. आता या ठिकाणी क्रेब्स सायकल ही जी आपण बघितली, याच्यापासून आपल्याला काय मिळतं, तर याचं नेट गेन ऑफ क्रेब्स सायकल काय आहे, 4 मोलिक्यूल of ATP, 2 molecule of NADH2, 1 molecule of FADH2, which further is used for electron transport system to obtain the energy from NADH2 and FADH2. जे ऑलरेडी मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपण या ठिकाणी NADH2चा एक मोलिक्यूल आपल्याला 3 ATP देऊ शकतो, तो देतो, आणि FADH2चा एक मोलिक्यूल हा 2 ATP देऊ शकतो. आता इथं जर आपण विचार केला तर हे 4 ATP ऑलरेडी आहेत, 2 मोलिक्यूल NADH2चे आहेत, म्हणजे ह्याचे त्या ठिकाणी 3 दुनी 6 ATP प्लस हे 4 आणि FADH2चे 2 ATP असे एकूण 12 ATP एक पायरुविक ॲसिडचं मोलिक्यूलचं त्या ठिकाणी क्रेब्स सायकल होताना मिळतं. पण त्या ठिकाणी एका ग्लुकोज मोलिक्यूलचं त्या ठिकाणी ग्लायकोलिसिस झाल्यानंतर 2 पायरुविक ॲसिड तयार होत आहेत, 2 मोलिक्यूल ऑफ पायरुविक ॲसिड तयार होतात की जे मायटोकॉन्ड्रियामध्ये येताना त्या ठिकाणी त्यांचं क्रेब्स सायकल होते. आणि क्रेब्स सायकल होताना त्या ठिकाणी दोन्ही पायरुविक ॲसिडचे जर घडत असेल तर त्या ठिकाणी 12+12 म्हणजे 24 ATPs आपल्याला मिळणार आहेत. पण ही प्रक्रिया जी आहे 24 ATP एनर्जी मोलिक्यूल जे मिळण्याची प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला आपण पुढचं नाव देतो, त्याला म्हणतो आपण काय, ETS मीन्स इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम ज्याला आपण ETS असं म्हणतो. सो इट इज अ लास्ट स्टेप ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशनची ही काय आहे, अगदीशय शेवटची प्रक्रिया आपण म्हणतो, इन विच एनर्जी इज रिलीज्ड टू फॉर्म ATP. या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये जी एनर्जी रिलीज होते की ज्याच्यापासून काय तयार होते, ATPs तयार होतात. इट टेक्स प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया. ही सुद्धा प्रक्रिया कशामध्ये घडते, क्रेब्स सायकल सारखी मायटोकॉन्ड्रियामध्येच घडते. म्हणजे सायटोप्लाझममध्ये फक्त ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया घडते. त्याच्यानंतर this system is consist of hydrogen carrier like as NAD means nicotinamide, adenine dinucleotide आणि flavin, that will be the adenine dinucleotide. अशा प्रकारचं त्याचबरोबर काही इलेक्ट्रॉन कॅरियर्स, असं हायड्रोजन कॅरियर आणि इलेक्ट्रॉन कॅरियर यांनी मिळून
ही सिस्टीम त्या ठिकाणी तयार झालेली असते. आता जो H2 लिबरेट होतो ड्युरिंग क्रेब सायकलमध्ये किंवा क्रेब सायकल घडताना जे काही हायड्रोजन मोलिक्यूल काय होतात हायड्रोजन ॲटम आहेत तो जे रिलीज होतात ते रिलीज झालेले हायड्रोजन हे NAD आणि FAD त्या ठिकाणी घेतात आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी काय होतं तर 2 मोलिक्यूल NADH2 आणि 1 मोलिक्यूल ऑफ FADH2 तयार होतात. ड्युरिंग धिस ट्रान्सफर एनर्जी इज रिलीज टू फॉर्म आणि 2 ATPs फ्रॉम 1 FADH2 molecule and 3 ATPs molecule फ्रॉम 1 NADH2 molecule. त्या ठिकाणी याच्या अगोदर सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण पुन्हा सांगतो की या ठिकाणी ही प्रक्रिया घडत असताना एनर्जी ट्रान्सफर होताना त्या ठिकाणी एका FADH2 पासून 2 ATP मिळतात तर एका NADH2 पासून 3 ATP मिळतात. सो हेन्स इन क्रेब सायकल अँड ETS म्हणजे क्रेब सायकल आणि ETS याच्यामध्ये मिळून किती त्या ठिकाणी 24 ATPs त्या ठिकाणी मॉलिक्यूल तयार होतात. आता जर आपण विचार केला की हे जे काही ATPs 24 ATPs तयार होतात हे ATPs 24 आणि ग्लायकोलिसिसमध्ये 8 ATPs तयार होत आहेत म्हणजे 24 + 8 32 ATPs त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारे ग्लायकोलिसिसमध्ये आपणाला जर विचार केला तर ग्लायकोलिसिसमध्ये 2 ATPs आणि ऑक्सिडेशन करून त्या ठिकाणी आपणाला NADH2 मोलिक्यूल जर विचार घेतला तर NADH2 मोलिक्यूल त्या ठिकाणी होताना 6 ATPs तयार होतात. आणि त्याचबरोबर ॲसिटाइल कोएन्झाईमची जी काही प्रक्रिया आहे इथं ॲसिटाइल कोएन्झाईमची प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आपणाला साधारणतः 2 NADH2 इथं ॲसिटाइल कोएन्झाईम A इथं सुद्धा आपणाला त्या ठिकाणी काय होतं 2 NADH2 मोलिक्यूल त्या ठिकाणी तयार होतात म्हणजे इथं एकूण 6 ATP आपणाला मिळतात. ही प्रक्रिया क्रेब सायकलमध्ये कारण ही काय कनेक्टिंग लिंक आहे कनेक्टिंग लिंक असल्यामुळे आपण त्या ठिकाणी इथंही काउंट नव्हते केले तर इथं हे लक्षात ठेवा की या ठिकाणी ॲसिटाइल टू ॲसिटाइल कोएन्झाईम A याचं त्या ठिकाणी रूपांतर होताना 2 NADH2 एवढे मॉलिक्यूल काय होत आहेत तिथं तयार होताना आपल्याला आढळतात. लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पुढचा प्रक्रिया पाहणार आहोत किंवा पुढच्या प्रोसेसला इफ देअर इज अ इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स जर अतिशय कमी असतील इन अ बॉडी ड्यू टू द एक्सेप्शनल कंडिशन लाईक ॲज फास्टिंग हंगर देन फॅट्स अँड प्रोटीन्स आर यूज टू एनर्जी प्रोडक्शन. जर आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट्स जर कमी पडले कशामुळं तर कदाचित आपण उपवास धरतो कदाचित आपण बराच काळ उपाशी ठेवलं जातं हंगर ठेवलं जातं तर त्या ठिकाणी त्यामुळे किंवा आपण मुद्दाम उपवास धरण्यामुळं किंवा एखाद्या कारणास्तव आपणाला उपवास घडण्यामुळं या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण काय होतं कमी पडू शकतं आणि जर कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी झालं तर त्या ठिकाणी ग्लायकोलिसिस किंवा या ठिकाणी एनर्जी प्रोडक्शनसाठी काय वापरले जातात फॅट्स आणि प्रोटीन्स आपल्या शरीरामधले वापरले जाऊ शकतात की ज्याचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी जर आपण फॅट्स वापरतो तर त्याचं पहिल्यांदा जसं पायरुविक ॲसिडमध्ये ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ॲसिडमध्ये झालं जसं फॅट्सचं रूपांतर पहिल्यांदा फॅटी ॲसिडमध्ये होतं तर प्रोटीन्सचं रूपांतर ॲमिनो ॲसिडमध्ये होतं आणि नंतर त्या ठिकाणी ॲसिटाइल कोएन्झाईममध्ये त्यांचं कन्व्हर्जन होतं आणि पुन्हा क्रेब सायकल आणि ETS यांच्या माध्यमातून पुन्हा या ठिकाणी एवढीच एनर्जी आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे ही एरोबिक रेस्पिरेशन जर झाले तर इन एरोबिक रेस्पिरेशन टोटल 38 ATP मोलिक्यूल्स आर प्रोड्यूस पर ग्लुकोज मोलिक्यूल. एक मोलिक्यूलचं जर त्या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशन झालं तर त्यापासून आपल्याला 38 ATP एवढी काय मिळते एनर्जी मिळत असते. आता हेच आपण या ठिकाणी सिक्वेन्स रिॲक्शन आणि ATP कशा प्रकारे जनरेट होते. पहिली प्रक्रिया आहे ग्लायकोलिसिसमध्ये 2 ATP डायरेक्ट मिळतात आपल्याला. त्याच्यानंतर ग्लायकोलिसिसमध्येच त्या ठिकाणी
त्या ठिकाणी आपल्याला 2 NADH2 मॉलिक्युल्स तयार होतात. म्हणजे एक NADH2 मॉलिक्यूल 3 ATP देतो. म्हणजे 2 गुणिले 3 बरोबर 6 ATP. म्हणजे ग्लायकोलिसिस या प्रक्रियेमध्ये एकूण टोटल 8 ATP आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर ॲसिटाइल कोएन्झाइम ए फॉर्मेशन क्रेब्स सायकलच्या अगोदर आणि ग्लायकोलिसिसच्या शेवटी, म्हणजे आपण कनेक्टिंग लिंक असं म्हणतो, या प्रक्रियेमध्ये 2 NADH2 मॉलिक्यूल तयार होतात. एका NADH2 पासून 3 ATP असे किती 6 ATP या ठिकाणी आपल्याला मिळतात. म्हणजे ह्या 8 अधिक हे 6 14. त्याच्यानंतर क्रेब्स सायकल, या क्रेब्स सायकलमध्ये एका पायरुव्हिक ॲसिडपासून आपल्याला 12 ATP मिळतात. पण क्रेब्स सायकल एका ग्लुकोज मॉलिक्यूलसाठी क्रेब्स सायकलमध्ये 2 पायरुव्हिक ॲसिड मॉलिक्यूल येतात. म्हणजे एकूण 12 गुणिले 2 असे 24 ATP मिळतात. अशी जर आपण टोटल केली तर हे 8 प्लस दिस 6 14 प्लस दिस 24 दॅट गिव्ज 38 ATP मॉलिक्यूल त्या ठिकाणी आपल्याला या एका ग्लुकोजचं एरोबिक रेस्पिरेशन घडताना होतं. आणि ह्या प्रक्रियेचं जे काही केमिकल इक्वेशन आहे ते केमिकल इक्वेशन काय आहे, C6H12O6 प्लस 6O2 इट गिव्ज 6CO2 प्लस 6H2O. तर अशा प्रकारे हे टोटल एरोबिक रेस्पिरेशन आपण त्या ठिकाणी अभ्यास दिला आहे. एरोबिक रेस्पिरेशनची 3 स्टेजेस, ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल त्यालाच आपण TCA सायकल असं म्हणतो, आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ग्लायकोलिसिसमध्ये 8 ATP मिळतात. ग्लायकोलिसिसपासून क्रेब्स सायकल सुरू होताना त्या ठिकाणी ॲसिटाइल कोएन्झाइम ए फॉर्मेशन होतं. त्यावेळेला सुद्धा आपल्याला एकूण 6 ATP मिळतात. आणि क्रेब्स सायकल आणि ETS या दोन्ही प्रक्रियांमध्ये मिळून 24 ATP असे 8 प्लस 6 प्लस 24 दॅट गिव्ज 38 ATPs इज द टोटल प्रोसेस ऑफ एरोबिक रेस्पिरेशनमध्ये एका ग्लुकोज मॉलिक्यूलचं एरोबिक रेस्पिरेशन झाल्यानंतर 38 ATP एवढं त्या ठिकाणी आपल्याला एनर्जी मिळू शकते. तर अशा प्रकारच्या प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. दॅट इज अ सेल्युलर रेस्पिरेशनचा तो एक प्रकार आहे किंवा इंटरनल रेस्पिरेशनचा तो एक प्रकार आहे. आता याच्या पुढं त्या ठिकाणी या ठिकाणी जे एरोबिक रेस्पिरेशन आपण याच्या बघितलेलं आहे, त्या एरोबिक रेस्पिरेशन हे कार्बोहायड्रेट्समध्ये, प्रोटीन्समध्ये किंवा फॅट्समध्ये कशा प्रकारे चालतं किंवा कशा प्रकारे होतं याचा एक फ्लोचार्ट आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मोस्टली आपण जी काही एनर्जी मिळवतो ती मिळवतो कशापासून, कार्बोहायड्रेट्समधून. आता ही कार्बोहायड्रेट जर आपल्या शरीरात कमी पडलं बाय चान्स काही कंडिशनमुळे, किंवा फास्टिंग असेल किंवा त्या ठिकाणी हंगर असेल, भूक आपण टाळतोय, जास्तीत जास्त आपल्याला भूक लागली पण आपण टाळतोय, किंवा काही वर्किंग हॅबिट असेल, यामुळं कदाचित कार्बोहायड्रेट्सपासून मिळणारी एनर्जी किंवा कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरामध्ये कमी जात आहेत किंवा त्यापासून मिळणारी एनर्जी कमी स्वरूपात तयार होते. अशा वेळेला आपल्या शरीरातील फॅट्स हे अल्कोहोल बरोबर एकत्र येतात आणि त्याला आपण काय म्हणतो, लिपिड्स असं म्हणतो. तर फॅट्सचं त्या ठिकाणी वापर केला जातो एनर्जी प्रोडक्शनसाठी, किंवा प्रोटीनचा वापर त्या ठिकाणी एनर्जी प्रोडक्शनसाठी केला जातो. त्या तिन्ही प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी कशा प्रकारे एनर्जी प्रोड्यूस होते ते आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. आता आपण जर पहिल्यांदा विचार केला कार्बोहायड्रेट्सचा, तर कार्बोहायड्रेट्सचं त्या ठिकाणी कन्व्हर्जन पहिल्यांदा ॲसिमिलेशन होतं आणि ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं, आणि ग्लुकोजचं त्या ठिकाणी ग्लायकोलिसिस होते. या ग्लायकोलिसिसपासून त्या ठिकाणी पायरुव्हिक ॲसिड तयार होतं. पायरुव्हिक ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसिटाइल कोएन्झाइम एमध्ये रूपांतर होतं, आणि नंतर ॲसिटाइल कोएन्झाइम एचं त्या ठिकाणी क्रेब्स सायकलमध्ये त्या ठिकाणी TCA ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड कंपाऊंड तयार होतं. पण ही प्रक्रिया घडत असताना या ठिकाणी 24 ATPs क्रेब्स सायकलमध्ये मिळतात. अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण विचार केला तर हे क्रेब्स सायकल झाल्यानंतर जे काही त्याचा बाय प्रोडक्ट असेल किंवा जो काही प्रोडक्ट असतो तो कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर प्लस एनर्जी. आता ही एनर्जी किती असते, तर या ठिकाणी कार्बोहायड्रेट्सपासून जर त्या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशन झालं असेल तर 38 ATP एवढी एनर्जी तयार होते, 38 ATP.
आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर ग्लायकोलिसिस या प्रक्रियेमध्ये आपल्याला 8 ATP मिळतात. किती? 8 ATPs मिळतात. पायरुव्हिक ॲसिडचं त्या ठिकाणी ॲसिटाइल कोएन्झाईम ए मध्ये कन्व्हर्जन होताना इथं आपणाला परत त्या ठिकाणी 6 ATPs मिळतात. आणि क्रेब्स सायकल किंवा ETS ज्याला म्हणतो आपण, ETS आणि क्रेब्स सायकल दोन्हीमध्ये मिळून आपणाला 24 ATPs मिळतात. असे टोटल या कार्बोहायड्रेट्सद्वारे जर त्या ठिकाणी ही एरोबिक रेस्पिरेशन घडतं तर त्यावेळेस त्या ठिकाणी 38 ATPs हे कार्बोहायड्रेट्स पासून त्या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशनद्वारे कार्बोहायड्रेट्समध्ये एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून 38 ATP एवढी एनर्जी मिळते. त्याच्यानंतर आपण जर आता फॅट्स बाबतीत विचार केला तर फॅट्स ज्यावेळेस अल्कोहोल बरोबर एकत्रित येतात त्यावेळेस त्याला आपण लिपिड असं म्हणतो. म्हणजे लिपिडचं कन्व्हर्जन ॲसिमिलेशनमध्ये फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि हे फॅटी ॲसिड डायरेक्ट ॲसिटाइल कोएन्झाईम एमध्ये कन्वर्ट होतात. त्यानंतर हे ॲसिटाइल कोएन्झाईम ए क्रेब सायकलमध्ये जातं किंवा ॲसिटाइल कोएन्झाईम ए वरती क्रेब सायकल घडते आणि त्याच्यापासून पुन्हा त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल आणि त्या ठिकाणी एनर्जी तयार होतात. तर इथं मोस्टली त्या ठिकाणी फॅटी ॲसिड किंवा ॲमिनो ॲसिड हे जे काही प्रोटीन्स आणि फॅट्स वापरतात त्यावेळेस कदाचित इथं तुम्हाला त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलच्या ऐवजी त्या ठिकाणी अदर कंपाऊंडसुद्धा मिळू शकतात. त्याच्यानंतर आणि याच्यापासून मिळणारी एनर्जी 38 ATPs मिळेल हे आपणाला सांगता येत नाही. त्याच्यानंतर इथं प्रोटीन्सपासून त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर प्रोटीनचं कन्व्हर्जन ॲसिमिलेशनमध्ये ॲमिनो ॲसिडमध्ये होतं आणि ॲमिनो ॲसिड डायरेक्टली कन्व्हर्ट इंटू ॲसिटाइल कोएन्झाईम आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन्सचं ॲमिनो ॲसिडमध्ये कन्व्हर्जन ॲमिनो ॲसिड टू ॲसिटाइल कोएन्झाईम आहे. याच्यामध्ये ग्लायकोलिसिस प्रोसेस येत नाही. प्रोटीन्स आणि फॅट्सचं एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लायकोलिसिस होत नाही, पण कार्बोहायड्रेट्सचं एरोबिक रेस्पिरेशन होताना ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया घडते. कार्बोहायड्रेट्सपासून एरोबिक रेस्पिरेशन होऊन एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून 38 ATPs मिळतात. ATPs एवढी एनर्जी मिळत असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी लिपिड, कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन्स यांचं त्या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशन घडून आपणाला आपल्या शरीराला आवश्यक असणारी रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATPच्या स्वरूपात आपणाला ती त्या ठिकाणी मिळत असते. सो दॅट इज अबाउट द एरोबिक रेस्पिरेशन. हे सगळं एरोबिक रेस्पिरेशन. आता इथं तयार होणारे जे ATP आहे हे ATP काय आहे तर याच्यावर कदाचित तुम्हाला शॉर्ट नोट विचारले तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती लिहिता यायला पाहिजे. व्हॉट इज अबाउट द ATP? So note on ATP, that is ATP means adenosine triphosphate नावाचा हा एक मोलिक्यूल आहे. सो इट इज अ एनर्जी रिच मोलिक्यूल. ATP हा काय आहे? एनर्जी रिच मोलिक्यूल आहे. इन द एनर्जी इज स्टोअर्ड इन द बॉन्ड बाय विच फॉस्फेट ग्रुप आर अटॅच टू इच अदर. म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला तर या ठिकाणी विचार केला आपण की यामध्ये फॉस्फेट ग्रुप आहेत पहा 1, 2, 3 ट्रायफॉस्फेट म्हणतो. तर हे फॉस्फेट ग्रुप एकमेकांना जॉईंट केलेले आहेत. हे जॉईंट केलेले फॉस्फेट ग्रुप जर आपण ब्रेक केले तर यातनं एनर्जी बाहेर पडते. म्हणजे फॉस्फेट ग्रुप जॉईंट करण्यासाठी एनर्जी काय केलेली आहे? बॉन्डिंग फॉर्ममध्ये फॉस्फेट ग्रुपची एनर्जी असते. सो वी कॅन से दॅट एनर्जी स्टोअर्ड इन द बॉन्ड्स. कशामध्ये साठवली जाते? बॉन्ड्समध्ये. बाय विच फॉस्फेट ग्रुप आर अटॅच्ड, की ज्याच्या साह्यानं फॉस्फेट ग्रुप काय होतात? अटॅच केले जातात. दीज मॉलिक्युल्स आर स्टोअर्ड इन द सेल ॲज पर नीड. आणि मग अशा प्रकारचे मॉलिक्यूल जे आहेत ATPचे हे प्रत्येक पेशीमध्ये साठवून ठेवतात जशी आपल्याला गरज आहे तशा पद्धतीनं. इट इज फॉर्म ॲडिनोसिन रायबोन्यूक्लिओसाइड. हे जे काही मॉलिक्यूल्स आहेत ते मॉलिक्यूल्स कशापासून तयार होत आहेत तर ॲडिनोसिन रायबोन्यूक्लिओसाइड या त्या ठिकाणी कंपाऊंडपासून तयार होतात. इट कंटेन्स नायट्रोजनस कंपाऊंड, की ज्याच्यामध्ये नायट्रोजनस कंपाऊंड असतात. ॲडिनिन असतं, पेंटोज शुगर असतं, रायबोज,
शुगर असेल, त्याचबरोबर किंवा पेंटोज शुगर रायबोज आहे, किंवा देर आर द 3 फॉस्फेट ग्रुप आहे. मग अशा प्रकारे ॲज पर द नीड एनर्जी इज डिराइव्ड फ्रॉम द ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड ऑफ ATP, सो इट इज कॉल्ड ॲज अ एनर्जी करन्सी ऑफ द सेल. म्हणजे ATP ह्या पेशीमध्ये साठवून ठेवलेले आहेत. जसं गरज लागेल तसंच आपण त्यातले फॉस्फेट ग्रुप त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये काय केले जातात, ब्रेक केले जातात. जर फॉस्फेट ग्रुप ब्रेक झाला की त्याच्यातून एनर्जी रिलीज होते. ती एनर्जी आपलं शरीर आपल्या मेटाबॉलिझमसाठी यूज करू शकतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जर मॉलिक्यूल बघितला, या मॉलिक्यूलला आपण ATP मॉलिक्यूल, या मॉलिक्यूलची जर संरचना बघितली आपण तर या ठिकाणी काय म्हटलं, या ठिकाणी दिस मॉलिक्यूल इज कन्सिस्ट ऑफ नायट्रोजन बेस ॲडिनिन, ॲडिनिन सारखा नायट्रोजन बेस असेल, पेंटोज शुगर आहे, रायबोज शुगर, रायबोज मॉलिक्यूल आहे, आणि फॉस्फेट मॉलिक्यूल, या सगळ्यांनी मिळून हा त्या ठिकाणी काय केलेला एक ATP तयार झाला. त्यातला फॉस्फेट ग्रुप ज्या त्या ठिकाणी एकमेकांना जॉईंट होताना जी एनर्जी साठवली जाते, ती एनर्जी आपल्याला मिळवायची असेल तर हे फॉस्फेट ग्रुप आहेत ते काय करा, बॉन्ड, त्यांचे जे बॉन्ड आहेत ते बॉन्ड ब्रेक करा. इथं आहे बॉन्ड ब्रेक करून दिले, ॲडिनिन, रायबोज, फॉस्फेट इथं प्लस त्या ठिकाणी काय केलं 1 फॉस्फेट. म्हणजे या ठिकाणी इथं जर आपण विचार केला तर 3 फॉस्फेटपासून या ठिकाणी काय होतं, एक फॉस्फेट रिलीज झाला, म्हणजे एनर्जी रिलीज झाला. मग या मॉलिक्यूलला काय म्हणणार, तर याला ADP, कारण 2 फॉस्फेट आहे म्हणून ॲडिनिन डायफॉस्फेट. इथं किती 3 फॉस्फेट होते, ॲडिनिन ट्रायफॉस्फेट. यातनं समजा एखादा कॅन्सल झाला तर ॲडिनिन मोनोफॉस्फेट. तर अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येतं. सो दॅट विल बी अबाउट द ATP. लक्षात आलं, ATP म्हणजे काय, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, की जो एनर्जी रिच मॉलिक्यूल असतो, की ज्याच्या मध्ये जे फॉस्फेट मॉलिक्यूलचे बॉन्डिंग असतं त्याच्यामध्ये एनर्जी साठवलेली असते, आणि हे ATP ह्या सेलमध्ये आपल्या रिक्वायरमेंटनुसार साठवून ठेवल्या जातात. तसेच त्या ठिकाणी ॲडेनोसिन रायबोन्यूक्लिसाइड याच्यापासून हे ATP मॉलिक्यूल तयार होतात. प्रत्येक ATP मॉलिक्यूल हा नायट्रोजनस कंपाऊंड आहे, की ज्यामध्ये ॲडिनिन, पेंटोज शुगर, रायबोज आणि फॉस्फेट, 3 फॉस्फेट ग्रुप या ठिकाणी असतात. जसजशी आपल्याला एनर्जी गरज लागेल तसतसं आपण यातले फॉस्फेट ग्रुप आहेत ते ग्रुपचं जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग ब्रेक करून आपल्याला आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या मेटाबॉलिझमसाठी आवश्यक असणारी एनर्जी निर्माण करू शकतो. सो दॅट इज अबाउट द ATP. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे एरोबिक रेस्पिरेशन आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या ATPची बद्दलची माहिती आज आपण आपल्या या तासामध्ये घेतलेली आहे. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे एनएरोबिक रेस्पिरेशन. तर एनएरोबिक रेस्पिरेशन इन डिटेलमध्ये आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.